बंद करून सुरू करते. मी आपल्यासमोर डायनामिक्स अकॅडमीच्या डॉक्टर सुनंदा वालदे इथे बोलते आहे. आपल्यासमोर आहेत नितीन भोसले सर. हे प्रश्नचिन्ह शाळा चालवतात. आज त्यांच्या प्रश्नचिन्ह शाळेला जवळपास 550 पारधी मुलं शिकत आहेत आणि स्वतःच्या बळावर स्वतःच्या मेहनतीने भीक मागत त्यांनी ही शाळा उभी केलेली आहे. मी या ठिकाणी त्यांच्याशी त्यासाठी बोलते आहे की त्यांची मुलगी अंजली नितीन भोसले ही डायनामिक्स अकॅडमीमध्ये शिकत होती आणि ही सायन्समध्ये येणारी पहिली मुलगी 11वी-12वी जी 12वी सायन्स पास झाली आणि तिने JEEची परीक्षा पास केली. ही पहिली पारधी मुलगी. अभिनंदन सर तुमचं. आणि अंजलीच्या या यशाबद्दल आणि आपल्या पारधी मुलींच्या शिक्षणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? फाशे पारधी समाजाकडे जर पाहण्याचा दृष्टिकोन जर आपण बघितलं तर इतर समाजाचं सुद्धा चोर म्हणूनच त्या समाजाला घोषित केलेलं आहे. आणि पोलीस डिपार्टमेंटने कुठेही चोऱ्या झाल्या, मोठ्या चोऱ्या, लहान चोऱ्या, जर खरे गुन्हेगार सापडले नाही तर पारध्यांच्या पालावर जातात आणि त्यांना उचलून जेलमध्ये रवानगी करतात. अशामधूनच माझी एक मुलगी अंजली भोसलेला मी अकॅडमी सुनंदा वालदे मॅडमकडे मी पाठवलं होतं डायनामिक्स अकॅडमीमध्ये. आणि ते पहिली मुलगी म्हणून मी सायन्स म्हणजे काय आणि शिक्षण म्हणजे काय हे पारध्यांना माहीत नाही. म्हणून मी एक छोट्या खाणी शिक्षक म्हणून एक शिकलो आणि त्याच्यामध्ये थोडंसं कोणत्या याच्यामध्ये टाकायचं मुलाला आणि मुलीला ते थोडासा अभ्यास होता. आणि म्हणून त्या अनुषंगाने मी सायन्सला डायनामिक्स अकॅडमीला मी टाकलं. आणि त्याच्यामध्ये मॅडमनी आणि वालदे सरांनी लय मेहनत घेतली त्या अंजलीवर. आणि त्या अनुषंगाने मला वाटत नव्हतं का मी कंटाळलो होतो, कारण त्याच्या डोक्याच्या वर जात होतं ते पूर्ण सायन्सचा अभ्यासक्रम. वेळोवेळी वालदे मॅडम बोलायच्या, म्हणे असं आहे म्हणे, सर अभ्यास नाही करत काही नाही. तर मी निराश होऊन सरांना आणि वालदे मॅडमला बोलायचो का म्हटलं याचं लग्न करून टाकलं. मग ते लग्न करून भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि मग ते पुन्हा हळूहळू अभ्यासाच्या गतीनं लागल्यानंतर मग JEEच्या परीक्षेमध्ये एकदम ते चांगल्या गुणांनी पास झाले. मला असं वाटते का आता त्यांचं एक इंजिनिअरिंग चांगल्या कॉलेजमध्ये नंबर लागल्यानंतर एक चांगलं क्लासरूम अधिकारी म्हणून एक माझं तर स्वप्न डॉक्टरमधूनच होतं. पण ते अनाशा आता CETचा रिझल्ट आणि नीटचा रिझल्ट लागल्यानंतर आपण पाहूया. त्या अनुषंगानं मला एक धाडस झालं, आशा व्यक्त झाली का आपली मुलगी आता काहीतरी उच्च पदावर पोहोचू शकते सायन्सच्या माध्यमातून. हेच मला आशा बागडली. आणि माझं जे निराश झालेलं मन होतं ते मी पूर्ण हिमतीनं अजून त्याच्या यशाच्या बरोबरीनं मी राहील. आणि चांगल्या पद्धतीनं त्याचं जोपर्यंत त्याचं एज्युकेशन होत नाही तोपर्यंत मी त्यांना म्हणजे आता लग्न करण्याची धमकी देणार नाही देणार नाही. अंजलीने जे यश मिळवलेलं आहे ते आपल्याला थोडंसं कल्पनेच्या बाहेरचं होतं, पण या यशाच्या भूमिकेतून तुमच्या पारधी मुलांना या शिक्षणाच्या बाबतीत तुम्ही काय मार्गदर्शन करू शकता? काही नाही, मुलं जिद्दी राहिलेले मुलं मी आता पूर्ण छाननी करणार आहे. जे हुशार मुलं आहेत ते सायन्सला टाकणार आहे. आणि ही वर्षामध्ये 100% रिझल्ट लागलेला आहे प्रश्नचिन्हाचा. काही मुलं सायन्सला मी टाकणार आहे. आणि मला माहीत आहे का मुलांनी आणि मुलींनी जर अभ्यास केला तर ते चांगल्या गुणापर्यंत आणि चांगल्या शिक्षणापर्यंत ते पोचू शकतील असं मला वाटते. आणि माझी हेच धाडस आहे तर चांगल्या पद्धतीच्याच अकॅडमीमध्ये तुमच्या अकॅडमीमध्ये सुद्धा मी या वर्षामध्ये मुलं टाकण्याचा विचार चालू असं मला वाटते. अंजलीचा जो यश मला माझ्या नजरेच्या समोर मिळाला ते पूर्ण फाशे पारधी समाजाला एक ऊर्जात्मक म्हणून त्याकडे पाहत आहेत मुलं. तेव्हा अंजली जशी JEEची परीक्षा पास झाली तशी आम्हाला सुद्धा JEEच्या परीक्षेमध्ये पास होऊन आम्ही सुद्धा इंजिनिअरिंग क्लासरूम अधिकारी
बनण्याच्या लायकीचे झालो पाहिजे अशी आशा पूर्ण मुलीमध्ये पसरली असं मला वाटलं. म्हणजे समाजामध्ये पारधी समाजाला जे चोर समजल्या जात होतं, आतापर्यंतच्या भारताच्या इतिहासामध्ये या समाजाला अगदी वाईट टाकल्यासारखं केलं गेलं. तो समाज आता कुठेतरी उभारून पाहत आहे की आता भरारी घेतली, त्याची एक भरारी घेण्याची एक अंजली निमित्त ठरली आणि तीच दिशा उरलेल्या विद्यार्थ्यांना मिळत असेल आणि हा चोर असलेला समाज कुठेतरी वरच्या पदावर जाण्याच्या तयारीला असतो आणि समाजाला खूप चांगली दिशा मिळते या निमित्ताने. तर अंजलीने एक खूप चांगला म्हणजे चांगली मेहनत केलेली आहे. जसं जमलं तसं तिच्या माध्यमातून तिथपर्यंत तिने ते यश मिळवलेलं आहे. प्रश्नचिन्ह या शाळेतून तिने एक आदर्श दिलेला आहे या विद्यार्थ्यांना. आज 550 विद्यार्थी ते जे शिकत आहेत ते कदाचित तिथून काही मुलं तिथपर्यंत पोहोचतील आणि नक्की आपल्या प्रश्नचिन्ह शाळेला एक दिशा मिळेल या पालखी. आणि ही पालखी मुलं समाजासाठी चोर म्हणून न राहता हे समाजातले उच्च विद्याविभूषित समाज मान्य असलेले कोणीतरी चांगले व्यक्ती घडतील तुम्ही आशा व्यक्त करता आणि प्रश्नचिन्हामधून आपण जी काही धडपड करता या मुलांना पुढे नेण्यासाठी अंजलीच्या माध्यमातून सुद्धा मी पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करतो आणि भविष्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करते आणि धन्यवाद.